तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी 21 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। या समन्वय समितीचा महसूल विभाग हा एक महत्त्वाचा घटक असल्याने महसूल विभागातील कर्मचारी देखील या संपामध्ये सक्रियपणे सहभागी झालेले आहेत। दरम्यान या संपामध्ये जळगाव जामोद महसूल कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपल्या मागण्या मंजूर होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचे निवेदन जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील यांना सादर केले आहे। या संपामध्ये जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी, वाहन चालक व शिपाई भरतीवरील बंदी तात्काळ उठवण्यात यावी, सर्व सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक तसेच कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासकीय व मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी, सलग 10 वर्ष सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करण्यात यावे, कर्तव्य बजावत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात कडक कारवाई करण्यासाठी अजामीनपात्र कायद्याची तरतूद करण्यात यावी। या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपात हे कर्मचारी सहभागी झाले आहेत। सदर निवेदन देतेवेळी महसूल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष सागर भारसाकडे, उपाध्यक्ष प्रमोद राजपूत, सचिव प्रतीक सोले, RS म्हसाळ, सरोदे, PB वानखडे, RA बंगाले, पारसकर, हिंगणे, पवार, गालशेवार, BB बग्गन, कांडेलकर, जाधव, डोंगरे, उगले यांच्यासह महसूल कर्मचारी व पदाधिकारी प्रामुख्याने सहभागी झाले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव।